सध्या मुंबईमध्ये आपण येऊयात। मुंबईमध्ये लालबागचा राजा सध्या आता आपल्याला निरोप घेण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मंडळाकडून आता बाप्पाची ही सजावट केली जाते। या फुलमाळा, या आकर्षक अशा माळा बाप्पाला परिधान केल्या जात आहेत। आता थोड्याच वेळामध्ये बाप्पाची आरती सुद्धा संपन्न होईल आणि आरती संपन्न झाल्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील। आपण पाहतोय सध्या मुंबईच्या लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। मुंबईचा लालबागचा राजा जो आहे आता थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे। साधारणतः 11 वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक निघेल, त्याआधी ही तयारी केली जाते। आपण पाहतोय वर्षांवर्षाची ही लालबागच्या राजाची परंपरा खरं तर ऐतिहासिक आहे। लालबागचा राजा हा नवसाला पावतो अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभरासह जगभरात खरं तर देशभरात पसरलेली आहे आणि त्यासाठी लाखो भाविक इथे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चरण स्पर्शासाठी येत असतात आणि अगदी रात्रभर सुद्धा रांगेमध्ये उभं राहून ते बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि आतापर्यंत बाप्पा हा नवसाला पावतो अशी ख्याती सर्वत्र पसरलेली आहे। त्यामुळे लालबागचा हा राजा सगळ्यांचंच विशेष आकर्षण आहे। त्यामुळे आता बाप्पाची आरती काहीच वेळामध्ये संपन्न होणार आहे आणि त्यानंतर ही मिरवणूक जी आहे बाप्पाची ते निघणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय गुरुजी तालीम गणपतीची। गुरुजी तालीम गणपती हा आता या रथामध्ये विराजमान झालेला आहे। हा विशेष सूर्यरथ आहे ज्यामध्ये यंदा बाप्पाची ही मिरवणूक काढली जाणार आहे। या सूर्यरथाचं विशेष आयोजन यंदा पुणेकरांनी केलं आहे। लालबागच्या राजासाठी हा विशिष्ट आणि भव्य असा हार तयार करण्यात आलेला आहे जो आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। मोठ्या संख्येने भाविक खरं तर या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। मागच्या वेळी साधारणतः पहिल्या दिवसाच्या म्हणजे विसर्जनाच्या दिवशी 11 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशीच्या 11 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली होती। मोठ्या संख्येनं अलोट गर्दी या सगळ्या गणेश भक्तांची बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेली होती आणि अखेर भावपूर्ण तितक्याच भक्तिपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला होता आणि यंदा मात्र समुद्राला भरती येणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर विसर्जन करावं असं आवाहन खरं तर केलं गेलं आणि त्यामुळे सगळेच गणेश मंडळ जे आहे ते आपल्या बाप्पाचं लवकरात लवकर विसर्जन करण्याच्या तयारीत आहे। कारण समुद्राला भरती येणार असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कारण मोठी गर्दी होत असते। त्यामुळे सगळेच आता विसर्जन हे 11:30च्या आधीच करतील अशी अपेक्षा आहे। आपण पाहतोय सध्या लालबागचा राजाचं हे सुंदर स्वरूप आपण तिथे जरी जाऊन दर्शन घेऊ शकलो नसलो तरी सुद्धा अगदी घर बसल्या आपण राजाचं हे मनमोहक असं स्वरूप डोळ्यात साठवू शकतोय। शंख चक्र गदा हातात घेतलेली ही सुंदर आणि तितकीच आकर्षक मूर्ती अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते। जी मूर्ती आपण अगदी घर बसल्या साम टीव्हीवर पाहू शकतोय। आपण सध्या या सगळ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग पाहू शकतोय। बाप्पाला निरोप देण्यासाठी खरं तर त्यांचं अंतकरण आता जड झालेलं असणार आहे, मात्र तरीसुद्धा तितक्याच भावपूर्ण वातावरणामध्ये ते मिरवणुकीची ही तयारी करतायत, बाप्पाला तयार करतायत। बाप्पाला विशेष प्रकारचे हे दागिने सुद्धा परिधान करण्यात आलेले आहे आणि सध्या बाप्पाच्या डोक्यावरचा जो मुकुट आपण पाहतोय तो साधारणतः 20